नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास प्रकरण क्रमांक 2 तिसऱ्या टॉपिकमध्ये प्रवेश करत आहोत. तिसरा टॉपिक शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. या टॉपिकमध्ये खऱ्या अर्थाने आधुनिक काळातील इतिहास आणि ब्रिटिश इतिहास काळ. आधुनिक काळातील इतिहास आणि ब्रिटिश इतिहास काळ म्हणजे आधुनिक काळ आणि ब्रिटिशांचा इतिहास यांच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. खऱ्या अर्थाने ब्रिटिशांचा काळ जर पाहायला गेला तर हा काळ अत्यंत अन्यायकारक होता, अन्याय आणि अत्याचाराने भरलेला. पण तरीसुद्धा आपल्याला जाणून का घ्यायचं आहे या संदर्भात काही इतिहासकारांची मतं, जाणकारांची मतं यामध्ये आपण घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली गेली तर अलेक्झांडर कमिंगहॅम हे ब्रिटिश इतिहासकार आहेत. यांनी सर्वात प्रथम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक पद आपल्या भारतामध्ये आल्यानंतर घेतलं आणि भारतीय इतिहासाच्या संशोधनाला सुरुवात केली. आता हे संशोधन ज्या वेळेला त्यांनी सुरू केलं त्यावेळेला त्या ठिकाणी प्राचीन स्थळांचे उत्खनन त्यांनी केलं आणि उत्खनन करून त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान दिलं त्यांनी बौद्ध स्थळांना. म्हणजे आपलं लक्ष जे आहे बौद्ध वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं असतील, स्थळं असतील, त्यांना भेटी दिल्या, त्यांचं उत्खनन केलं आणि त्यामधून खऱ्या अर्थाने या प्राचीन इतिहासाचा उलगडा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला. त्या कालखंडामध्ये सापडली गेलेली, मिळालेली वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत. त्यामध्ये देवदेवतांच्या मूर्ती असतील, वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, यांचा नामोल्लेख या महान इतिहासकारांनी म्हणजेच अलेक्झांडर कमिंगहॅम या ब्रिटिश इतिहासकारांनी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्याच्यानंतर मी आधी उल्लेख केलेला एक महान ब्रिटिश इतिहासकार आहे, त्यांचं नाव आहे जॉन मार्शल, की ज्यांनी हडप्पा संस्कृतीच्या शोधामध्ये एक महत्त्वाचा वाटा उचललेला होता. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या वेळेला या हडप्पा संस्कृतीचं संशोधन करण्यास सुरुवात केली गेली त्यावेळेला भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहून पूर्वीचा असू शकतो असा नामोल्लेख त्यांनी सर्वात प्रथम केला गेला. कारण की ज्या वेळेला या संस्कृतीमधली मिळालेली साधनं जी आहेत, गृहरचना जी आहे, या गृहरचनेमधून साधनांवरून त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना ही गोष्ट दिसली, सापडली की निश्चितपणे हा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकाच्या आधीचा काळ असावा आणि म्हणून त्यांनी यावर लेखन करण्यास सुरुवात केली गेली. मी आधी उल्लेख केलेला होता की या कालखंडामध्ये जी लिपी सापडलेली आहे हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती या कालखंडामध्ये, ती आजपर्यंत वाचता आलेली नाही किंवा तिचा उल्लेख करता आलेला नाही आहे, तिची अक्षर ओळख झालेली नाही. आणि तो संपूर्ण इतिहास जो आहे हा इतिहास खऱ्या अर्थाने त्यामध्ये मिळालेली वेगवेगळ्या स्वरूपाची जी साधनं आहे त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो किंवा घेता येतो. त्यानंतर मी दुसऱ्या एका महान इतिहासकाराचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करेल. त्यांचं नाव आहे जेम्स मिल. यांनी एक जगप्रसिद्ध असा एक महान ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. याचे प्रामुख्याने त्यांनी 3 खंड लिहिलेले आहेत इसवी सन 1817 आणि 3 खंड संपादित करून ते प्रकाशित केलेले आहे किंवा समाजासमोर, जगासमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेलेले आहे. भारतीय इतिहासावर मध्ये ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेला हा जगातला पहिला खंड, पहिला ग्रंथ म्हणून आपण मानूया, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ग्रंथाचं बारकाईनं अभ्यास केला, वाचन केलं तर एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला जाणवते. ती कोणती असेल बरं? तर ती की या ग्रंथामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आपल्याला दिसतोय. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे काय? की खऱ्या अर्थाने या ग्रंथामध्ये जे उल्लेख करण्यात आलेले ते फक्त ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून फायदेमंद आहेत. भारतीय इतिहास कसा पूर्व दूषित आहे, अयोग्य आहे, तो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कसा आहे असा उल्लेख करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. भारतीय संस्कृती ही पूर्व दूषित आहे असा दृष्टिकोन त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ ब्रिटिशांचा इतिहास
ब्रिटिशांची राज्यव्यवस्था ही कशी योग्य आहे हे समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथामधून करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक ब्रिटिश पुढचे इतिहासकार आहे, त्या इतिहासकारांचं नाव आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. यांचा कालखंड येतोय. समोरचे जे आपल्याला 3 चित्र जी दिसत आहेत, फोटो दिसत आहेत, त्या फोटोंमध्ये देखील मी नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करेन. कारण की त्यांनी एक जगप्रसिद्ध असा महान ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया, भारतीय इतिहास म्हणून त्याचा नामोल्लेख करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला ते भारतामध्ये आले, त्यांचा कालखंड जर पाहायला गेला 1819 ते 1827 हा त्यांचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचे ते गव्हर्नर म्हणून त्यांनी भारतीय व्यवस्थेमध्ये काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ देखील लिहिला गेलेला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टी भारतीय इतिहासामध्ये किंवा ब्रिटिश इतिहासामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मी एका पुढच्या महान इतिहासकाराचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करेल. त्यांचं नाव आहे जेम्स ग्रँड डफ. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणारा हा एक महान इतिहासकार म्हणून त्यांचा नामोल्लेख करण्याचा मी प्रयत्न करेल की ज्यांनी ग्रँड डफ यांनी भारतीय इतिहासाला खूप मोठ्या स्वरूपामध्ये चालना दिली गेलेली आहे. लिहिण्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर जेम्स ग्रँड डफ यांनी मराठी साम्राज्याचा इतिहास लिहून या ग्रंथामध्ये अ हिस्ट्री ऑफ द मराठाज म्हणजे खऱ्या अर्थाने मराठ्यांचा इतिहास कसा आहे, मराठीशाही कशी आहे, ही जगासमोर, महाराष्ट्रासमोर आणि ब्रिटिशासमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला. मग खऱ्या अर्थाने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया असेल, जेम्स मिल यांनी लिहिलेलं. त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ इंडिया असेल किंवा जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिलेला हिस्ट्री ऑफ द मराठाज असेल, या ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतीय इतिहासाची साधनं, वाङ्मय ग्रंथ निर्माण झालेले आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या टॉपिकबद्दल किंवा आधुनिक काळातील इतिहास आणि ब्रिटिश इतिहास काळ याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. याच ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. पुढच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी थांबून पुढच्या तासाला पुन्हा भेटू आपण.